नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट होणारा आणि चवीला एकदम भन्नाट असा कांद्याचा पराठा बनवणार आहे. ही रेसिपी करायला एकदम सोपी आहे आणि चवीला देखील जबरदस्त लागते. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत. ते कांदे आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे पातळ उभे कट करून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने मी दुसरा देखील कांदा कट करून घेतलेला आहे. आता हा बारीक चिरलेला कांदा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि तो व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर देखील घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचं आहे, म्हणजे आपण पराठा बनवतो त्याला बाइंडिंग व्यवस्थित येतं. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वरून बारीक कट करून घेतलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे. आता कोथिंबीर घातल्यानंतर हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कांद्याला आपलं बेसन पीठ, धने पावडर, जिरे पावडर असा मसाला मिक्स होऊन कांद्याला लागेल. अशा पद्धतीने हे आपलं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, माझ्याकडे चपातीची कणिक शिल्लक राहिली होती, तर एका चपातीचा गोळा अशा पद्धतीनं करून घ्यायचा आहे. त्या गोळ्याला पीठ लावून घ्यायचं आणि आपण ज्या पद्धतीनं चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीनं एकेरी लाटून घ्यायचं आहे. आणि हे लाटत असताना जास्त पातळ लाटायचं नाही आणि जास्त जाड देखील ठेवायचं नाही. चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपण एकेरी पूर्ण चपाती लाटून घ्यायची आहे. आता ही पूर्ण लाटून घेतलेली चपाती मी साईडला ठेवून देणार आहे आणि आणखी एक अशीच याच पद्धतीनं चपाती लाटून घ्यायची आहे. तर मी इथे दुसरा गोळा घेतलेला आहे आणि त्याला देखील पीठ लावून घेतलेलं आहे आणि तो देखील अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे. हा देखील एकेरीच लाटून घ्यायचा आहे आणि एकसारख्या 2 एकेरी चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्या 2 एकेरी चपाती लाटून झालेल्या आहेत. तर आता एका चपातीवरती आपण जे कांद्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते याच्यावरती पसरवून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित मोकळं सुटसुटीत असं कांद्याचं मिश्रण आपल्याला पसरून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने कांद्याचं मिश्रण पसरून झालेलं आहे. त्यानंतर अगोदर जी चपाती आपण लाटून घेतली होती ती याच्यावरती अशा पद्धतीनं झाकायची आहे आणि सर्व बाजूच्या कडा आपण खालच्या चपातीला चिकटवून घ्यायच्या आहेत. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या कडा मी सर्व बोटानेच चिकटवून घेतलेल्या आहेत. आता आपण एका चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे ही चपाती. तर चाकूने अशा पद्धतीने आपण हे कट करून घ्यायचं आहे. आता आपण कांद्याचा लच्छा पराठा बनवणार आहे, त्यामुळं आता एक एक पार्ट करून तो आपण रोल करून घ्यायचा आहे. तर ज्या पद्धतीनं मी व्हिडिओत दाखवला आहे अगदी त्याच पद्धतीनं आपण एक एक पार्ट रोल करून घ्यायचा आहे. आता एक आपला पार्ट रोल करून झालेला आहे तो दुसऱ्या पार्टवरती ठेवायचा आणि एकावरती एक ठेवून अशा पद्धतीनं आपण रोल करून घ्यायचा आहे. आता रोल करत असताना हाताला थोडं पीठ लावायचं, म्हणजे हाताला आपली चपातीची कणिक चिकटणार नाही. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं एकावरती एक ठेवून आपण मोठा असा रोल तयार करून घेणार आहे, म्हणजे आपल्या पराठ्याला छान असे लेयर्स येतील. तर आता आपला पूर्ण रोल करून तयार झालेला आहे. आता आपण हलक्या हाताने तो प्रेस करून घ्यायचा आहे आणि त्याला दोन्ही साईडून पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते हाताला पण चिकटणार नाही आणि पोळपाटाला देखील चिकटणार नाही. आता दोन्ही साईडून पीठ लावून घेतल्यानंतर हलक्या हाताने बेलण्याने लाटून घ्यायचं आहे. जास्त जोर देऊन हा पराठा लाटायचा नाही, म्हणजे हा पराठा अगदी आपला व्यवस्थित बनेल. तुम्ही जर जास्त जोर देऊन लाटला तर ते बेलण्याला देखील चिकटेल आणि पराठा आपला फाटेल.
तर हलक्या हातानेच अशा पद्धतीने आपण पराठा लाटून घ्यायचा आहे. आता हा पराठा लाटत असताना जास्त पातळ लाटायचा नाही आणि जास्त जाड ठेवायचा नाही. शक्यतो थोडासा जाड ठेवला तरी चालेल, पण जास्त पातळ लाटायचा नाही. आता मी दुसऱ्या साईडून देखील पलटी मारून वरून थोडंसं पीठ टाकून लाटून घेणार आहे. तर अशा पद्धतीने इथे आपला पूर्ण पराठा लाटून झालेला आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवायचा आहे. तवा गरम झाला की त्याच्यावरती मी 1 चमचा तूप घातलेला आहे. तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकता. आता हे तूप व्यवस्थित आपण तव्यावरती पसरून घ्यायचं आहे. तूप व्यवस्थित तव्यावरती पसरले की आपण हा पराठा याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि हा पराठा भाजत असताना गॅस फुल करायचा नाही. मीडियम गॅसवरतीच हा पराठा अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. म्हणजे पराठा आपला आतून देखील व्यवस्थित भाजला जातो. नाहीतर तुम्ही जर फुल गॅसवरती भाजला तर वरून फक्त करपला जातो आणि आतून तसाच कच्चा राहिला जातो. आता मी वरून देखील 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि 2 ते 3 मिनिटे एका साईडला भाजलं की पलटी मारून घ्यायची आहे. आता 2 मिनिटांनंतर मी पराठ्याची पलटी मारून घेते. तर अशा पद्धतीने बघा, एका साईडून अगदी व्यवस्थित असा आपला पराठा भाजून तयार झालेला आहे. आता दुसऱ्या साईडला देखील साधारण 2 ते 3 मिनिटे बारीक गॅसवरती शेकून घ्यायचं आहे. आता जास्त अलटीपलटी करायचं नाही. मीडियम गॅसवरतीच परत 1-1 मिनिट भाजून घ्यायचं आहे. साधारण 9 ते 10 मिनिटांमध्ये बारीक गॅसवरती हा आपला पराठा भाजून तयार होतो. आता हा मला पराठा पलटताना उलतानाने तुटत होता, म्हणून मी हातानेच पलटी केलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता पराठ्याची दुसरी बाजू देखील अगदी खरपूस अशी भाजलेली आहे. त्यानंतर हा पराठा आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. तर पराठ्याचा रंग एकदम सुरेख असा दिसतो. जितका पराठा दिसायला सुंदर दिसतोच तितकाच चवीला देखील अप्रतिम झालेला आहे. तर तुम्ही हा पराठा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनला देखील बनवू शकता. हा पराठा चवीला अप्रतिम होतो, बनवायला झटपट होतो आणि घरच्या साहित्यात कमी वेळेत बनणारा हा पराठा आहे. जर कधी काही वेगळं खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही सकाळच्या चपातीच्या कणकीतील थोडीशी कणिक शिल्लक ठेवून अशा पद्धतीनं पराठा बनवू शकता. हा पराठा तुम्ही चहासोबत देखील खाऊ शकता. तर तुम्हाला ही कांद्याच्या पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब